गोळ्या खाऊन तुम्ही जर उठलात तर पुन्हा विश्रांती. पुन्हा उडायचं कसा आरोप बोलता आम्ही म्हण की का उठले आम्ही आराम करतोय. हे बघ हे येणारी वेळ वैरी आहे. बरोबर. आपण दोघांनी डोळ्यात तेल घालून पहारा करणं गरजेचं आहे. मी तुला एक सांगतो. सांग. दोघांनी जर जागात बसलं तर दोघाला बी झोप येणार नाही. नाही बरोबर आहे बरोबर. तो हरामखोर काय बोलून गेला माहित आहे ना 3 दिवसाच्या आत तुला यम साधनाची वाट दाखवीन म्हणून. आणि ती बोललेलं खरं केल्याशिवाय राहणार नाही. निम्मा पाहिला तुझा झाला पाहिजे निम्मा माझा झाला पाहिजे. रात वाटून घेऊया का? ओके असं करूया. आता किती वाजले ते आहे बघ. आता 2 धर. 1:30 वाजले. 1:30 वाजले तर पण 2 धरून चाल. बर 1:30 वाजल्यापासून 2:30 वाजेपर्यंत मी झोप काय झालं बघ. तुला पटतंय का बघ? रात्री मी वाटून घेऊया. झोप 2:30 वाजता उठलो मला पाणी वगैरे गरम करून दे. पाणी हे गरम करून देतील का? 2:30 वाजल्यापासून उठल्यावर उठल्यावर 2:30 वाजता उठलो. 2:30 वाजल्यापासून 4:30 वाजेपर्यंत मी कलंडतो. पुन्हा अजून उठतो. 4:30 ला उठल्यावर ना काय तर नाश्त्याला काय करतोस? काय नाश्त्याला तुला काय तुझ्या मी तुझी बायको आहे. मला झोपल्यावर अजून उठतो कलंडतो नाश्ता दे हरामखोर. झोप. सगळी रात मलाच झाली का? नाही झोप. बरं मी झोपतो. आम्ही असल्यावर पाखरू सुद्धा फिरत नाही. रात्र वैरेचे जागा राहा. झोप झोपू मी. झोप इकडे पाहिजे. इकडे झोप. इकडे मला तिकडे झोपतो जो रे. झोप घे इकडे काय त्याची काळजी करू नको. मी तुला उठवतो. झोप. पालत कशा झोपतोय? सरळ झोप. झोपला. त्याच्या अगोदर मला झोप आली या. पण हे अवलाद काव झोपतोय तिची जी वाट बघतोय. हे झोपलंय तर आपण बी झोपा म्हणजे. शांत झोपलाय. पटकन काम करायचं. बायकोला सांगितलं होतं कालवणात खरडा टाकू नको. आणि नेमकाच त्या जागेला खरडा अडकला या. बघ झाली या. कुठंतरी आवला झोपल्या तर जवळच कुठं तर संडास करावा म्हणजे झाला. बहुतेक काळा दगड दिसतोय. त्या दगडालाच हागाव म्हणजे झालं. हागलो पण ढोंगान धुवायला पाणी कुठं आहे? आता काय तू पाणी नाही काय नाही त्याला ढोंगान पुसतो. अन गालावरची खळी तुझ्या लावी येईल मला. अन गालावरची खळी तुझ्या लावी येईल मला. काय सांगू तुला एक मोका दे मोका दे मोका दे. एक मोका दे मोका दे मोका दे. झोपा.
आयला मुतान पोट फुगले झोपत सपाटले घाण पडले जायला त्याला ह्या अवलाद लागल्या घोरायला आणि ह्या अवलादीन माकून कोण तरी माझी कंबर तोडल्यावर लघवी करून पाडदेशी म्हणून झोपामय झालं. दांडी आपदा झाली. कोण आलाय रे मी पाहिलाय रे अरे का लपतू रे दिसला ग बाई दिसला ग बाई दिसला मला बघून हा गाय बसला ग बाई बसला झोप. अंगावरती लघवी केली कारण शेवटची लघवीन तुमचं संडास आहे. पहिला या हरामखोराला वरती पाठवतो आणि मग त्याचा नंबर घेतो. जातोयस कुठं रे? पळून गेला. हा माझ्या हातून वाचूच शकत नाही. मरतोयस ना? दोघही पळून गेले. ते माझ्या हातचे कुत्रे आहेत. त्यांना कसं चूप करायचं हे माझ्या हातात आहे. पण याचा काटा मी आज काढणार. काय करू बाई? अहो दरबार मधनं कुणीच आले नाही. महाराज तर आजारी आहेत. मी हवालदारांनी सांगितलेलं होतं. अरे त्यासने काही कमी जास्त झालं तर मला कळवा. पण कुणीच आले नाही. कुठे गेलेत काय माहित्या? आपण जाऊन बघावं. अरे अहो दिवस वरती किती आलेला आहे आणि तुम्ही अजून झोपला? उठा ना महाराज. अहो किती झोपायचं असतं? औलाद हे जोडवा या काय सांग. लगा महाराजांचा फोन झाला. तुला निजून जागा म्हणतो नालायक निजून माणूस जागा राहतं का लेखा? हा तरी एक डोळा उघडा ठेवला होता मी. एक झोपला होता आणि एक जागा होता. तुझ्या एक तर आता एक काम करू. बोलायचं बोलो. हा आता मुलांना तेवढं बोलूया. हा हो युवराज महाराजांनी मनोरथ आहे. वसंत बोला. वसंत महाराज वेणूताई कुठे गेले? चला या लवकर. अरे पण झालं तरी काय? तुम्ही आता जाता दरबार जाऊ
तुमच्या वडिलाचा खून कोणी केला? काय हो तुमच्या होय आम्ही काय लबाड बोलतो बे? खून कोणी केला? जा, जा, जा. रथात जीवले ग माझा सखा ग मला सोडून माझा सखा ग मला सोडून गेला काही मी करू कोणाला बोलू काही मी करू कोणाला जीवले ग माझा सखा ग मला सोडून गेला जीवले ग माझा सखा ग मला सोडून गेला बाबा बाबा उठा बाबा 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 मुलांची माया वाहले रडू लागले बाप बाबा काय करू आता पहारेकरी बाबा पहारेकरी कोणत्या हरामखोराने केला काय माहित आहे? तात्या साहेबांना ताबडतोब बोलवून घ्या. हो, हो. बरं. हो, जा, तुम्ही दुःख करू नका. हो तात्यासाहेब, हो तात्यासाहेब, हो कुलसिंग महाराज. अहो तुम्ही दरबारमध्ये निवांत आहे. तुम्हाला काय माहिती पडली का नाही? अरे काय असणार आहे राज दरबार सगळं काय शुल्लक असतं काय 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 करणार आहे ओय हं? महाराजांचा खून कोणी केला? राजांचा खून कोणी केला हा कोणी केला आणि तेव्हा कोणी केला आम्हाला जर माहित असता तर त्याच्या आईला उस्मान लावला असता का नाही? तो आम्हाला गावा पाहिजे होता. त्याच्या आईला गाडवलं गावा पाहिजे होता. हे काय घरात नाही तुम्ही हं? इथं काय घडलं आणि कशाची वेळ देतोस तू मग पण महाराजांचा खून गावात हा मला दहाचा पालन करता मरू नये. आज महाराज मेले आमच्या बायका मला तर काय होणार? कुठे आहे तुम्हाला? जावा. हं? किती काळजीने रडतो याच्या आईला गाडो लावला याच्या. बघितले का नासक्या डोळ्यातनं कुसक पाणी पाडायला लागलंय. किती काळजीने रडायला लागलाय. तुला म्हणलो तुला का हा? हा एक एक वर पारा करून दोघं बी झोपली जखमा. आल्या का कशाचा पारा करतोय आज? या औलाद असले आहे म्हणून आपल्याला काय माहित आहे? असं ठीक जाऊ दे, काय देणं आपल्याला. दादा आधार गेला की रे या आईला गाडो लावला तुझ्या. ए पोरा ए पोरा माझा भाऊ मिळाय दादा ए दादा बाबा आता कधी येणार नाही ते का? ताई ताई आज आपण आपल्या बापाच्या पायाला पोरक ए पोरानू ए अरे जाऊ द्या की आता
काय होणारी गोष्टी माझ्या मुलाला. आई काय ग? काय झालं हे? आपल्याला पोरकी करून गेले. मला वाटत नव्हतं असं, पण त्या देवालाच बघवलं नाही का काय काय माहित नाही. दादा हे बघा, आता जास्त रडत बसू नका. प्रेताची विल्हेवाट लावा. आपल्या प्रेताची विल्हेवाट लावायच्या अगोदर माझ्या भावाचा दर्शन घ्या. घ्या दर्शन. परत नाही दर्शन ना. घ्या दर्शन. मला बी नाही वाईट वाटतंय. पण तात्यासाहेब, आज या दुःखीमय वातावरणात माझ्या बापाच्या प्रेतासमोर माझी एक प्रतिज्ञा आहे. ती प्रतिज्ञा एवढीच की जिनाला धमानं माझ्या जन्मदाच्या बापाला घात केलाय, त्या नराधमाच्या रक्ताचा खेळा ज्यावेळी या सिंहासनाला लावेन, त्याच वेळी युवराज हे नाव या जगाला सांगेन. त्याच वेळी युवराज हे नाव या जगाला अरे तू अन्न नाहीस, तुला काही कळत नाही. तू दर्शन घे बापाचं शेवटचं. मला बी नाही वाईट वाटतंय की रे. काय करू? यायला गाडो लावला तुझ्या. बघितलं बघ कसा ओरड. जागृत बघतो सारे. इकडे काय त्याची विल्हेवाट लावायची आहे. कशी लाव? कशी लाव? हा मी सांगतो तशी लावायची. सांगा. ज्याप्रमाणे एखाद्या माणसाचं कुत्र मरतं जीवाभावाचं, मी त्या कुत्र्याला तो काही उचलून नेत नाही किंवा गाडीत घालत नाही. कसा नाही तो? आता आम्हाला माहित आहे. त्याच्या पायाला रस्सी बांधतो आणि फरफटत खेचून येत असतो. तसाच अंत्यविधी झाला पाहिजे कुत्र्यासारखा. फरफटत स्मशानभूमीपर्यंत न्यायचा. आणि अजिबात तसली हौस मौस करायची नाही. कोणानं नामकन थमकन नाही. कुत्र्याच्या मौतीनं त्याला टाकायचं आहे स्मशानभूमीत. मला काय करू मग? तूच सांग आता काय करू. जडलंय उचलत आयला ही दोघांना उचलून झडले. हे असं करूया काय करू. टोपतोय का जरा? सांगायला काय झालं? ते टोपसून मला हलकं होतं. मग काय खांद्यावर घेतो का? हा खांद्यावर माझ्या हा घेतो पण बघ. तू सावत्र मागटनं उचल, हो. नाहीतर मी हाय पायात आतो. नाही मी घेऊ. मी आहे. तू घेतो मग. हा? मडबी मस्तीला आलेला आहे आणि नेमकं जागेवर सरतय खाली. नेमकं जागा बस चुप करत जायला जरा वर ढकल, वर ढकल. मेल्यावर तर कुणाला बस केला का? कसं वाटलं तुला? आयला मला तिचं का खाऊ वाटायला लागले रे. हा तू आता तुला दिवस गेलो वाटत. अवलादीच्या आत तुला सांगितलं होती माझ्या खांद्यावर नगोले का? अरे ते अवलाद कशाने मला झालं नसतं. मग माझा पित्ता पाडला होता. झालं या
दरबार मध्ये आपण सावध राहणं गरजेचं. कुसिंगला बोलो. हा कुसिंगला हाक मार. हो कुसिंग महाराज. कुसिंग महाराज. अरे इथं बोलून काय करतोय त्यांना? अरे सगळी चुका तुकात आहे ती रे का? टाकलं म्हणून सांगून जाऊया की त्याला काय. त्याला सांगूया. हा पेट टाकून आलो. त्याला टाकलं म्हणून तो आता ऐकल का? महाराज काम व्यवस्थित केलं. सगळं काम फत्ते केलं ना? कड्यावनं ढकलून दिला. हं? कड्यावनं ढकलून दिलं. वा! आम्ही ह्याला म्हणतो तू कड्यावर टाकाय नको डोसकं बिस्क फुटल. मेलेल्या माणसा दोष कपूट करते. तुझ्या डोसकं फुटल मेला ना. मेला. मग बाद झालं, बाकीचं काय बोलायचं नाही. तुमचं इनाम तुम्हाला मी. चला चालते व्हा. आम्ही जाऊ का मग? जाऊ का आम्ही? कुठं? मग कुठं काय इथं थांबू काय? मी बोललो तुझा. हा हा बरं बोल वा. काय झालं का नाही तर बोलवा मला. आता अपना खेल चालू. अपना खेल ऐसा चालू के बस सब कहते रहेंगे वाह क्रूर सिंग. आता वहिनी साहेबांनी वहिनी साहेब म्हणावं तर भाऊ मेलाय. राणी सरकार जर म्हणावं तर काय असेच हाक मारतो. अहो महाराज आहेत का कोण? महालात कोण आहे? काय म्हणताय? राणी सरकार. मला काय ते आता दुःख झालं. नवरा मेल्यावर बाय ते गप बसत असेल का रडते सारखे. असं? हा डोळ्यातनं पाणी थांबत नाही. एवढं दुःख झालं त्याचं. ठीक आहे, हा तुम्ही पाठवून द्या. मध्ये मध्ये लडबुड करू नका. बरं बरं आणि ठीक तुम्ही इथून पुढे थांबायचं नाही तर. आहे. आता कशाला ते- थांबते? त्याला आम्हाला बोलव, बोलव. आहे साहेब या. कुलसिंग महाराज बोलवतात तुम्हाला. काय काम आहे? काय आम्हाला तुम्ही काय सांगा. त्या अवलादीचा माणूस नव्ह. सांगा गेल बघा. भाऊजी बोलवण्याचे कारण? बोलवण्याचं कारण समजेलच, पण मी एक तुम्हाला विनंती करतोय. आता काय झाले गेलं सगळं संपून गेले. जगाला जगायला कोण आलंय? प्रत्येक जण जाणार आहे. पण तितकं दुःख करून घेऊ नका. 2 पोरासनी धीर द्या आणि तुम्ही जास्त शोक करू नका. भाऊजी काय हो, या दरबारमध्ये सगळा अंधार पडलेला आहे. राजगादीकडे बघवत नाही. काय घडलं आणि कसं घडलं काही देखील माहित नाही. भाऊजी माझी 2 पोरे आणि मी पोरकी झाली हो. भाऊजी आता आम्हाला आधार फक्त तुमचाच आहे. आता बंद करा हे सगळं. माझं काळी रुगड हलवू नका. माझं काळी हलतंय तुम्ही रडल्यावर. भाऊजी तुम्हाला तसं वाटते, आम्हाला काही वाटत असं. अवघात झालं गेलं सगळं संपून गेले आता. आणि मला परत भाऊजी म्हणायचं नाही. काय नाही चालणार मला. आहे साहेब या. कुलसिंग महाराज बोलवतात तुम्हाला. काय काम आहे? काय आम्हाला तुम्ही काय सांगा. त्या अवलादीचा माणूस नव्ह. सांगा गेल बघा. भाऊजी बोलवण्याचे कारण? बोलवण्याचं कारण समजेलच, पण मी एक तुम्हाला विनंती करतोय. आता काय झाले गेलं सगळं संपून गेले. जगाला जगायला कोण आलंय? प्रत्येक जण जाणार आहे. पण तितकं दुःख करून घेऊ नका. 2 पोरासनी धीर द्या आणि तुम्ही जास्त शोक करू नका. भाऊजी काय हो, या दरबारमध्ये सगळा अंधार पडलेला आहे. राजगादीकडे बघवत नाही. काय घडलं आणि कसं घडलं काही देखील माहित नाही. भाऊजी माझी 2 पोरे आणि मी पोरकी झाली हो. भाऊजी आता आम्हाला आधार फक्त तुमचाच आहे. आता बंद करा हे सगळं.
माझं काळी रोग हलवू नका, माझं काळी हलतंय तुम्ही रडल्यावर. भाऊजी तुम्हाला तसं वाटतंय, हा मला काही वाटत असं. अवघात झालं गेलं सगळं संपून गेले आता, आणि मला परत भाऊजी म्हणायचं नाही. काय नाही चालणार मला भाऊजी म्हटल्यानं. मी तुम्हाला आतापर्यंत काय काय म्हणून बोल हाक मारली. वहिनी म्हणावं तर भाऊ माझा गेला निघून, कसं वहिनी म्हणायचं. महाराणी म्हणावा तर सिंहासनावर आता बसण्याचा अधिकार नाही, मग महाराणी कसं म्हणायचं. तेव्हा मी तुम्हाला तुम्ही भाऊजी म्हणायचं नाही. मी तुम्हाला आज काय म्हणायचं काय तुम्हाला भाऊजी. सत्यवती. भाऊजी वा, वहिनीवरनं सत्यवतीवर आले. हा, दारू पेले वाटतं. मी चांगला शुद्धीत आहे, दररोज दारू पित नाही मी. हो हा, सुट्टीत असून सुद्धा असं बोलता का का. काय झालं. कारण काय त्याला. कारण काय. आता या तुमच्या राजगादीवर किंवा या प्रजेछत्रेवरती कोणाचं लक्ष द्यायला कोण. आता मेला तो मेला, मग आता त्याच्या जागेवर कोण. मीच ना, हे म्हणतोय मी. भाऊजी भाऊजी नाही, क्रूर सिंग. तुम्ही का हा, काही म्हणा, हा. पण मी माझं नातं सोडणार नाही. का. तुझ्यासारखी बोकडाची अवलाद नाही माझी. माझ्या डोळ्यात वळक आहे. किती केले तर मी भाऊज आहे तुझी. भाऊजाकडे बघताना नजर खाली असावी, वरती नाही. भाऊज म्हणजे एक आई समान असते. मला तू शहाणपणा शिकवू नकोस. मी तुला काय सांगतोय तेच ऐकायचं. काय म्हटलो मी, काय म्हटलो. मग तेच बोलायचं, जास्त बोलायचं नाही. नालायक माणसा, हं? जरा विचार करून बोल. काय विचार करून. अरे ते राजे कुठं आणि तू कुठं. हं. कुठं श्याम करणं मारू आणि कुठं दानू कुमाराचं गाडव. अरे राज कुलामध्ये तुम्ही दोघांनीही जन्म घेतलात. अरे ते कसे आणि तू कसा. हे म्हण आहे ना. काय काय म्हण. गाढवाला गुळाची चव काय माहिती. गाढव. अरे एवढंच काही. रत्न जडी तो पिंजरा काग खोल फल अमृत काही. रंग देखो भाई जाती सो बाहूनच आहे. अरे चिक्की वाळू आणि कडुइंद्रन कसे दिसत आहे. दोन्ही हे सारखेच दिसतात. दोन्हीची रेघाही सारखीच दिसतात. चिक्कू वाळू खाल्ल्यानंतर कसं लागत आहे, एकदम गोड. आणि कडुइंद्रावन खाल्ल्यानंतर ते कडूच. तसे माझे महाराज चिक्कू वाळू आणि तू मेल्या कडुइंद्रावन आहे. मला कडू इंद्रावण म्हणायचं नाही, मी फार गोड आहे. आत्मज्ञानाचं काम करते. विचार करून बोलत जा. काय भाऊजी डोळ्यावरची पडदे बाजूला सारा. का. मी कोण आहे चांगल्या नजरेने पहा. हा, अशी वाईट भावना करू नका. बर भावना करा. अहो तुमचाच आधार होता आम्हाला. हा. तुम्ही काय बोलताय. अहो काय बोलताय. काय वाईट बोललोय मी. दरबार हे पिंजरा आहे पिंजरा. हा. ह्या पिंजऱ्यामध्ये वाईट असतं, वंगाळ असतं, चांगले असतात. बर. पण आपण राजकुलामध्ये जन्म घेतलेला आहे. ह्या पिंजऱ्यामध्ये माहितीये का काय. एक पोपटाचा पिंजरा असतो. असेल असे. पण त्या पोपट्याला काय काय खाऊ घालतात. गोड पदार्थ तो खातो. आणि त्याला पिंजऱ्यामध्ये सोडल्यानंतर तो कुठे जातो.
तो बगीच्यामध्ये जातो. जात असेल. त्याच पिंजऱ्यामध्ये जर कावळा जर कोंडला तो शोभिवंत दिसेल का हो? नाही दिसणार. त्याला गोड पदार्थ खायला दिले तर तो खाणार. पण समजा त्या कावळ्याला जर पिंजऱ्यातनं बाहेर सोडला तर तो कुठं जाईल? तो नरकातच तोंड बुडवणार. तसा तो डोम कावळा आहे. सत्यवती हा फार झेप घेतली. मी दुसरं काय वाईट बोलू? आता खूप उघडच बोलतो. सत्यवती, माझं प्रेम तुझ्यावरती आहे. ते मला प्रेम द्यायलाच पाहिजे. अरे आतापर्यंत जवानी वाया घालून इथपर्यंत आलो फक्त तुझ्या रूपाकडून सौंदर्याकडे बघून दिवस काढले. भाऊजी काय बोलताय? अहो, या हाताने तुम्हाला 4 गाठ चारले. लहान मुलासारखं मी तुम्हाला वागवलं. कधी मी तुम्हाला पोरकं समजलं नाही. माझ्या पोटच्या मुलासारखं तुम्हाला मी वागवलं आणि तुम्ही असं बोलताय? अहो, मी भाऊचं नाही तुमची, मी तुमची आई आहे. अरे ते मन आहे ना, बायको बिछाण्यावर येऊ देऊ ना म्हणून आईचा बिछाना चढायची जात तुझी. हा बरं जाऊ दे. माझं चुकलं. आता तुमची परीक्षा बघितली मी. माझं चुकले. अशी चुकलं अशी परीक्षा बघतात. काय मिळालं तुम्हाला? नकोय मला तुझं प्रेम. जा. तुझी कोण वाट पाहत होत? मला अशा कित्येक. जा नको तू. मला नको तुमचं प्रेम. मला बस फक्त एक वस्तू तुम्हाला द्यावी लागेल. काय? राज्याचा दस्तऐवज आणि तिजोरीच्या चाव्या. भाऊजी, दस्तऐवज आणि तिजोरीच्या चाव्या? हो. अहो, तुमच्याकडे काय आणि माझ्याकडे काय वेगळं आहे का? भाऊजी, महाराज वरून नुसते 4 दिवस सुद्धा झाले नाहीत तेव्हा तुम्ही दस्तऐवज मागता. सगळ्या गोष्टीला दम धीर असतो तर हा तर आपला राजभार आहे. भाऊजी, राज दरबार भरल्यानंतर त्यामध्ये काय विषय घडल त्यानंतर ठरवायचं असतं. तुम्ही आम्ही ठरवणार कोण? मग ना घाट का ना घट घर का असंच ना. काय माझ्या हातात आहे? काय आहे माझ्या हातात? नाही प्रेम, नाही जीवाला जीव. तिजोरीच्या चाव्या नाही त्या. काय दस्तऐवज नाही. मी मालक कसा व्हायचो? भाऊजी, मी कशावर मालक सांग नुसता नावाचा. विचार करून बोला. काय? काय बोलताय तुम्ही? तर तुमच्या हो, चांगला बोलतोय मी. काय दारू पिलो नाही, कुठलं व्यसन नाही, निशा नाही केली मी. चांगला बोलतोय मी. म्हणजे याच्यासाठी ऐकून घ्या मी काय बोलतो. मला माहित आहे. काय? भाऊजी, महाराज सरकार आजाराने मेले नाही. माझ्या महाराजांचा खून झाला आणि दुसरं कोणी नाही, तो केला. काय मिळालं मला? किती हुशार. 4-5 दिवसानं म्हणे मी खून केला. खून काय मिळालं तुला? खून काय मिळालं? आता मिळवायचं आहे मला. मला हे पाहिजे. अरे नालायका, चुप! हे पाहिजे. हे काय झोप? झोप काय? या राष्ट्राचा दस्तऐवज चितुरीच्या चाव्या. अरे तुझा बाप अजून जिवंत आहे. कोण बाप? कोण? माझा वसंत. या राजीचा गादीचा मालक हा तोच होणार आहे. माझा बाप? हा, ते मिळमिळे वसंत. मिळमिळ? तो माझा बाप का? तुला बघायचा आहे बाप माझा? काय करणार? काय करणार आहे? काही करणार. काय करणार आहे? ए शबाब, ए शबाब, कुठे गेला होता? आम्ही इथेच होतो की मागच्या दरवाजा. मी हा आवाज येतोय कुठे? अहो, मागच्या दरवाजा होतो की आम्ही. काम केला. हा? काढण्यान नाही, नाही. बेड्या घाल ताबडतोब. घे, काय करू? घे ते बेड्या घे. घाल. भाऊजी, मला बेड्या घालू नका. माझी लहान मुलं आहेत. मला बेड्या घालू नका. माझा बाप कोण आहे ते मला बघायचं आहे ना. माझा बाप ना, बघतो ना बाप कोण आहे. इतका उशका रे. काय मिजाज करता
करताय का तुम्ही हा हो ही बिड्या तर सरल्या करू द्या की पिढ्या? न हे आपलं बेड्या बेड्या अरे बांध बांध लवकर ताबडतोब बांध काय करू बांधायचे अजिबात बोलायचं नाही हिला बांधून टाकायचं तुम्ही का थांबलाय कशात थांबलाय कोण बांधते बांधलं बांधलं होय आणि काय धक्का दे गेल्या का त्याला मग काय 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 करू? काय हा? कोणाला बांधायची कुणाला कुणाला बांधायची कुणाला बांधायचं अरे इकडं तुला इकडं सांगितलं का मला मला नाव सांगितलं का काय नुसतं बांधा बांधा नाव तू सोड बांध 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 कुणाला अरे अजून ना किती किती गाठी सोडतो या तिकडे बांध कुणाला बांधू कोण वाईट आहे बांध त्यांना हो त्यांच्या अन्नावरती आमची लेकरं बाळा पोचले तात्यासाहेब बर बर मी मिरजेला जाऊन भीक मागून खातो स्टँडवर बर त्यातला सर्व्हिसवर मुत तुम्ही बर मला गरज नाही गरज मला गरज नाही या सर्व्हिसची अरे माझ्या ऐक काय सर्व्हिस साठी बोंबल हिंडत्यात आणि तू सर्व्हिस असून सोडतोय ए भीक मागून खातो स्टँडवर हं? हा मला गरज नाही अरे ऐक माझं काय ऐकायचं आहे का असं कर इथं राहा चार ते कपडे नको काढूस कपडे काय विनाकारण बदलतोय नाही 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 मला ह्या कामाची गरजच नाही जिथे अन्याय नाही अन्याय होतो न्याय नाही तिथे हवाच का तुला काय करायचंय बाकीचं काय करत चल चल जातो की मग चल 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 जातो की मग अरे जा ना बाबा जातो की लवडू ए जा म्हणतोय जातो की लवडू अरे लवडू लवडू जातो की मग जा, चल चल चालतो चाल बाहेर हो चालतो जातो की बाहेर चालतो हो चाल हा? हा, का मग? चाल चाल चला चाल बाहेर हा? बाहेर चाल म्हणजे बाहेर चाल काय रे? आली की बाहेर मग जा जा निघालोय. जा म्हणतोय नाही गेल्यावर काय करणार आहे? काय करणार काय करणार नाही गेल्यावर काय करणार मी कोण आहे मी कोण आहे विषय कोण कोण विषय कोण काढला कोण विषय चल 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 जाऊ चाल लोक येतात दुसरा बसू भरतो मी हा. जा रे जा अरे जा की रे चाल. जा की ए जाऊ दे काम गेला छोटं सांगितलं काम सोडून गेलं जाऊ दे गेला तर मी आहे की. जा गेला तर हा. बस. हा.